कारण त्यांनी ते तसं बनवलेलं आहे आणि तुम्ही तसे दुबळे होत गेलेले आहेत वर्षानुवर्ष. तुमचं हिंदुत्व पक्कं नाही आहे. तुमचं हिंदुत्व जे आहे ते अत्यंत ठिसूळ आहे. म्हणूनच गडकरींसारखी व्यक्ती तुमच्यामध्ये असते. अनेक काही काही गोष्टी करणारे लोक तुमच्यामध्ये असतात आणि ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे तुमचं हिंदुत्व किती ठिसूळ आहे हे सर्वांना दिसून येतं. परवा आता अशीच एक गोष्ट घडलेली होती की नितेशजी राणे जे हिंदू धर्माभिमानी आहेत आणि हिंदुत्वाची भूमिका घेऊन पुढे चाललेले आहेत, त्यांच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्याच एक अल्पसंख्याक सेलच्या नतद्रष्टाने अत्यंत अश्लाघ्य भाषेमध्ये टीका केलेली आहे आणि त्याच्याविरुद्ध अजून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्याला पक्षांतर्गत पक्षशिस्तीचा गुन्हा, त्याच्या पक्षशिस्तीचा बडगा त्याच्यावरती उभारला गेलेला नाही आहे आणि त्याला पक्षातनं बाहेरही काढण्यात आलेलं नाही आहे किंवा त्यांना साधी नोटीसही पक्षाकडनं गेलेली नाही आहे. याच्यावरनं कळून येतं की तुमचं हिंदुत्व किती ठिसूळ आहे आणि तुमचं हिंदुत्व किती ठिसूळ आहे. त्याचा फायदा अर्थातच शरद पवार घेणार. शरद पवारसारखा कसलेला राजकारणी घेणारच. तो त्यांचा दोष नाही.